आज 350 वर्ष उलटून गेली, पण आमच्या मासाहेबांना असे डोहाळे लागत नाही. लागतीलच कसे? आणि आमच्या मासाहेबांना जर असे डोहाळे लागले असते तर टाळ्यांचा कडकडाट हा झालाच असता. तो पण असा नसता झाला, असा झाला असता. पण राजे जन्माला यावे ते दुसऱ्याच्या घरात, ही कल्पना जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणातून निघून जात नाही माय मावल्यांनो, तोपर्यंत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय जन्मालाच येऊ शकत नाही. येतीलच कसे हो महाराज? प्रमोद महाराज, वेळ तर पाहिजे ना आमच्या माय माऊलींना. महाराज, आमच्या माय माऊल्यांचा संध्याकाळी अध्यायावर अध्याय चालू होतात. अध्यायावर अध्याय. पहिला अध्याय लागिर झालं जी. दुसरा अध्याय अगबाई सासूबाई सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. तिसरा अध्याय तू तिथे मी. एक 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 अध्याय होतात. बिचारे आमचे शहाजीराजे येतात बी, हाताने खातात, झोपून जातात, तरी आमच्या माऊलीचा अध्याय संपत नाही. मग रात्री 10 वाजले का मग ती मालिका रात्रीच खेळ चालले आणि मग टीव्ही बंधन. मग आमच्या आऊसाहेब झोपून जाणार. ते लेकरू येतं बी, त्याला टाकलं इंग्लिश स्कूलमध्ये, त्याला काय चालू ते कळाना. मॅडमला काही येऊन जाणार यांना तर त्याच्यातलं काहीच कळाना. ते लेकरू घरी येतं, मम्मी टीव्ही पाहती. ते घरी येतं, मम्मी टीव्ही पाहती. मम्मी, मॅडमना होमवर्क दिला मॅडमना. मम्मी, कावळ्याला रंग सांगितला, कोणता देऊ? मम्मीची टीव्ही चालू. दे बाळा, कोणता देऊ मम्मी? पांढरा देऊ? हो बाळा. मम्मी, पांढरा संपला, पिवळा देऊ? दे बाळा. पिवळा संपला मम्मी, कावळ्याला रंग द्यायला कोणता देऊ? मम्मी म्हणते दे हिरवा. ते कावळ्याला हिरवा रंग देतो आणि शाळेत मॅडमचा मार्क खाऊन येतो. आणि घरी आलं का आईचे टोले खात. मम्मी टीव्ही पाहती, पोरग उठत आणि खेळायला जात. आणि खेळायला कुठं जातं माहितीये का? पिंकीच्या घरी. मम्मी टीव्ही पाहतीन, पोरग पिंकीच्या घरी. मम्मी टीव्ही पाहतीन, पोरग पिंकीच्या घरी. मम्मी टीव्ही पाहतीन, पोरग पिंकीच्या घरी. पाहता काय माझ्याकडं? एक दिवस ते पिंकीलाच पळून घेऊन जात. मम्मी टीव्हीच पाहती आणि मग म्हणती नसता जन्माला आता बरा झाला असता. काय पाप केलं, काय पुण्य केलं. माझ्या माय माऊल्यांनो, थोडं प्रचार प्रसार माध्यम थोडस बाजूला ठेवा. आज धर्माला ग्लानी आली आहे, धर्म संकटात सापडलाय. कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. अरे हिंदूंची मुलगी म्हणून जन्माला आली, कपाळाला टिकली नाही तुझ्या ताई. विचार केलाय? मुलगी कॉलेजला जाती, हातात बांगड्या नाही तिच्या, कोण जबाबदार आहे याला? आमच्या मुस्लिम बांधवांच्या महिला बघा ना, 5 वर्षाचं लेकरू असू द्या नाही तर 70 वर्षाची म्हातारी असू द्या, हो पूर्ण तिचं सगळं शरीर झाकलेलं असतं. तिचे फक्त डोळे उघडे असतात. डोळे असतात की नसतात? कशी परिस्थिती, नाजूक परिस्थिती असो नाही तर श्रीमंत असो, कपडे घ्यायला पैसे असो नाही तर नसो, पण सगळं शरीर झाकलेलं असतं. आम्ही कपड्याचं दुकान टाकू एवढे पैसे आमच्याकडे, पण आमचं थुत्तर बघा ना, इथं फाटेल तिथं फाटेल, इथं फाटेल तिथं फाटेल. महाराज, विनोदाचा भाग सोडा, पण कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. म्हणून एक सांगतो, कधीतरी आपल्या लेकरांना जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत, तुमच्या लेकराला समजून सांगा. वाक्य लक्षपूर्वक ऐका. आपल्या लेकरांना जवळ घ्या. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत, आपल्या लेकराला समजून सांगा. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत कळतील, त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. पण नारदाच्या गादीवरून सांगतो, रुद्राश्रमात जायची म्हातारपणी वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. आणि मंदिरात जाताना काय मागता माय मावलं नव्हते देवाला? काय मागता? काय मागायचं ऐका. जा त्या देवाकडं, वा त्या देवाच्या चरणी नतमस्तक. शिवाय देवी पावली आणि पाहता पाहता 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत, जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्दनकळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, जन्म झाला. शिवाय देवी पावली, शिवाय देवीचा आशीर्वाद मला, म्हणून नामकरण झालं शिवाजी. शिवाजी, शिवाजी ही 3 अक्षर नाहीये. शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, जी म्हणजे जिंकावं कसं,
आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय, त्या संकटात वागावं कसं आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं, जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणजे शिवाजी. आणि पाहता पाहता विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला, त्या तोफेचा आवाज धडकला. शिवजन्मने शिवनेरीवर भगवान पडकला, शिवनेरीवर शिवनेरीवर भगवान पडकला. विजयी वार्ता देण्या गडावर हो, विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला, त्या तोफेचा आवाज धडकला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. शिवजन्मने शिवनेरीवर भगवानेला फडकला, शिवजन्मने शिवनेरीवर भगवानेला फडकला. माता जिजाई हर्षित झाली, बाळ तो पाहुनी, बाळ तो पाहुनी, बाळ तो पाहुनी. वरद हस्त तिने मार्गिला, शिवाईला जाऊनी, शिवाईला जाऊनी, शिवाईला जाऊनी. वार्ता कळता राजा शहाजी हो, वार्ता कळता राजा शिवाजी शिवनेरीवर धडकला हो, शिवनेरीवर धडकला. छत्रपती शिवाजी महाराज की शिवजन्मने शिवनेरीवर भगवानेला फडकला, शिवजन्मने शिवनेरीवर भगवानेला फडकला. सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ की, धर्मशास्त्र पंडित संभाजी महाराज की. पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र मासाहेब जिजाऊंना झाला. अरे पण त्या दिवशी त्यावेळी असं काय झालं, आणि एक सांगू, त्या दिवशी त्यावेळी त्या क्षणी असं काही म्हणता काही झालं नाही. म्हणजे झालं ना ते सगळं पुढचं 50 वर्षाच्या काळात झालं सगळं. शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाले मावळे, खुश झाले मावळे, खुश झाले मावळे. गुलाल सारे आनंद उधळी गळत झाली गळे, गळत झाली गळे, गळत झाली गळे. स्वराज्याचा वारस पाहून हो, स्वराज्याचा वारस पाहून वैरी तडात तडकला, तो वैरी मनात तडकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. शिवजन्मने शिवनेरीवर भगवानेला फडकला, शिवजन्मने शिवनेरीवर भगवानेला फडकला, शिवजन्मने
वर्षांना पसरलेला अंधकार घालवण्यासाठी जन्माला आलेला यवनांचा कर्दन काळ हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य तू आहे. साऱ्या अंधकारावर मात करणारा अस्त्र तू आहे. अमंगल जाळून टाकणारं शस्त्र तू आहेस. माझा बाळा, अधर्माचा नाश करून धर्माचं रक्षण करणारा धर्मात्मा तू आहेस. अन्य अत्याचारांचा कर्दन काळ तू आहेस बाळा. तू तो शिव आहे. होय होय, तू शिव आहे. जो अन्य अत्याचार अधर्माचं स्तोम माजवलंय, त्यांचा नायनाट करण्यासाठी तुझा जन्म आहे. तू शिव आहेस. जो स्मशानात राहील रैत्याच्या डोक्यावर सुखाचं छत्र ठेवील, तो शिव आहेस. जो हाल हाल वीस प्राशन करेल रैत्याच्या सुखासाठी धावेल. बाळा, तो शिव आहे. जो लोक माणसांच्या सुखासाठी जगेल आणि तिसरा नेत्र उघडून अन्य अत्याचार करणाऱ्यांना भस्मसात करील. बाळा, तो शिव आहे. पाचवीच्या दिवशी तलवार पुजली, नांगर पुजला, सटवाईची पूजा झाली. सातव्या दिवशी बाळाला घेतलं. सुवासनी आल्या, आईबाईंनी डोळे भरून पाहिलं आणि तो दिवस उजाडला. दिवस आला 12वा. काय असतं व त्या दिवशी? काय म्हणतो आपण त्याला? बारी. सगळ्या सुवासिनी नटून थटून आल्या. पावडर लावली, लाली लावली, भवया सुद्धा कापून आल्या. ब्लीच लावलं, वरून ते काय म्हणतात ते लावलं. चांगला मस्त नाट्टा केला. आणि चालता चालता तिचा दादला समोरून आला. ते घाबरलं, हे कोणाचं आणि सगळ्या सुवासिनी आल्या, शिवनेरी किल्ल्यावर जमल्या, मासाहेबांजवळ आल्या आणि मासाहेबांना म्हणावं, आऊसाहेब, अहो काय नाव ठेवायचं हो बाळाचं? आणि आऊसाहेबांनी सांगावं, शिवाई देवी मला पावली म्हणून माझ्या बाळाचं नाव शिवाजी ठेवायचंय. पाळणा सज्ज झाला. पाळण्यात बाळाला टाकलं गेलं आणि सगळ्या सुवासिनी काय म्हणायला लागल्या, ताई? झुलवा पाळणा टाळी वाजवायची बाळ सर्वांनी एकसारखी. शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राज सरुपड ढोली टोपड पाहून सुख गोपाळा. लिंब लोण उतरांग लवकर दृष्ट लागल बाळा. राज सरुपड ढोली टोपड पाहून सुख गोपाळा. लिंब लोण उतरांग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा हा राज यशोदेचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झो झो रे बाळा झो झो रे. झो झो रे बाळा झो झो रे. झो झो रे बाळा झो झो रे. कसं हो प्रमोद सर, आपणच कशा टाळ्या वाजवायच्या आपल्यासाठीच? आपण बिंबीच्या देठापासून ओरडावं आणि यांनी असं करावं, चालेल का बरं असं? महाराज, कीर्तन असेल तर थोडेफार विनोद चालतात, सांगतो तरी आम्ही. कथाही असली तर थोडेफार सांगतो, पण मला तरी असं वाटतं, आज 19 फेब्रुवारी माझ्या राजांचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय. आणि माझ्या राजांची जीवन चरित्र कथा ऐकत असतानाही आपल्याला विनोद हवे असतील तर मग मात्र ही फार मोठी शोकांतिका आहे बरं.
विनोद सांगू नये असं नाही, थोडंफार सांगितलं पण पाहिजे. पण कथा ऐकत असताना एवढं सगळं वातावरण सगळं पेटलेलं असताना त्यातून हास्य विनोद करावं. मनोरंजनाचा विषय नाही हा, अजिबात मनोरंजनाचा विषय नाही. आणि एक सांगतो, आमच्याप्रमाणे गायन आवडतं का तुम्हाला सगळ्यांना? नक्की. ज्यांना ज्यांना आता मी इथं बेंबीच्या ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी सांगा बरं, आवडतं की नाही आवडत? नक्की. आता मी इथून बेंबीच्या देठापासून ओळखतोय, आता आमच्या ताई दादा हे सगळे गायन करतात, हे सगळ्यांना आवडतं. तुम्ही बोर होत आहात का? जेवढे जेवढे बोर झाले त्यांनी एकदा जोऱ्यात टाळ्या वाजवा बरं. चला काय करावं आता आम्ही तरी. सतीश दादा, तुमचं पाकिट सुद्धा नका बाबा आम्हाला. मी विचारलं तुम्ही बोर झाले का? तुम्ही कडकडून टाळ्या वाजवल्या. खरंच बोर झाले का तुम्ही? नक्की. बरं, जेवढे जेवढे बोर नाही झाले त्यांनी वाजवा बरं एकदा जोऱ्यात टाळ्या. हां. आणि आता एक लक्षात ठेवा, आमच्या ताई प्रमाण घेतील, आमचे महाराज प्रमाण घेतील, त्यांचं प्रमाण झाल्यानंतर टाळ्यांची दादी आली पाहिजे. प्रत्येक वेळेस कसं सांगावं तुम्हाला की टाळे वाजवा? अहो, महाराष्ट्रातले दिग्गज महाराज मंडळी येतात, कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून एखादं वाक्य त्यांच्या मुखातून असं बाहेर पडतं की ते वाक्य तुमच्या काळजाचा ठाव घेऊन जीवन परिवर्तन करणारं ते वाक्य असतं हो. आणि ते वाक्य जर तुमच्या अंतःकरणात भिनलं, जीवन परिवर्तन करणारं वाक्य असलं, टाळी ही वाजलीच पाहिजे. म्हणून एक सांगतो, प्रमाण झालं टाळी वाजली पाहिजे. एखादं वाक्य आवडलं, माझे कौतुक करायची काहीच गरज नाही. तुम्ही मला नाही टाळ्या वाजवल्यात तरी चालेल, मला त्याची काही आवश्यकता नाही. पण आमच्या कलाकारांना दाद मात्र तुम्ही अवश्य दिली पाहिजे. जोरदार टाळ्या आमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि राजे शिवनेरीवर जन्माला आले, 12 दिवस झाले, बाळाचं नाव ठेवलं. कळे कलेनं राजे आकार घ्यायला लागले. बाळराजांचं वय 1 वर्ष झालं. बाळाचं अभिष्ट चिंतन सोहळा ही गडावरच झाला. वाढदिवस नाही बरं, जन्मदिवसाची व्याख्या वेगळी, वाढदिवसाची व्याख्या वेगळी आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याची व्याख्या वेगळी. इष्ट माणसाला दृष्ट माणसाची नजर लागू नये म्हणून सगळ्यांनी करायचं चिंतन, त्याला म्हणतात अभिष्ट चिंतन. पहिलं चिंतन त्याच गडावर, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. आता राजे 6 वर्षाचे झाले. नाना गुण माझे राजे करायला लागले. अरे माझ्या राजानं काय करावं? लहानशे सवंगडी घ्यावे, खेळावे, खेळता खेळता काय खेळ खेळावा? अरे काठ्या घ्याव्या, काठ्या नव्हत्या त्या माझ्या राजाच्या, अरे त्या तलवारीत होत्या. खोपे घ्यावे, खोपे करावे, पण खोपे नव्हते, अरे ते होतं किल्ले. एखादा दगड बसावा, त्यावर माझ्या राजानं बसावं आणि खोटं खोटं एखादा यौवन धरून आणावा. माझ्या राजानं त्याला शिक्षा फरमावी आणि वरतून मासाहेबांनी बघावं, मन फुलून जावं. म्हणतात ना, पुताचे पाय पाळण्यात दिसतात. मासाहेबांना पुढचं भविष्य शिवाजी राजांचं कळू लागलं. आणि अशातच कर्नाटक वरून एक पत्र मासाहेब जिजाऊंच्या हातात पडलं. लिहिलं होतं, सकल सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ, आपण शिवबाज घेऊन पुण्यात जावं. सुपे, पुणे, चाकण, इंदापूर, 36 गावची जहागिरी आदिलशाहीनं दिलेली. आणि पाहता पाहता सारा लवा जमा तयार झाला. बैलगाड्या सजल्या गेल्या, बैलगाडीला झुकले गेले, मेन्या पारख्या तयार झाल्या, घुंगरं वाजायला लागली आणि घोड्यांच्या टापा आता मात्र पुण्याच्या दिशेला खदडू लागल्या. घोड्यांच्या टापाचा आवाज आता मात्र पुण्याची दिशा बेदरून जाऊ लागला. आणि पाहता पाहता सारा लवा जमा, घोड्याच्या टापा पुण्याच्या पडक्या वेशी जवळ आल्या. आणि मासाहेब जिजाऊ बघू लागल्या, त्या पडक्या वेशीतून दूर धुराळा उडवत चिकाचा पडदा बाजूला झाला. मासाहेबांनी डोकावलं आणि इशारात केली. पालख्या थांबल्या, घोड्यांच्या टापा मंदावल्या आणि मासाहेब आस्ते कदम खाली उतरल्या. सगळी मंडळी धावत आली आणि मासाहेबांनी म्हणाली, अहो साहेब, अहो का थांबला साव? आणि मासाहेबांनी ना, पंत काय दिसतंय आहे तुम्हाला आजूबाजूला? पंतांनी असा हात केला, चहू मुलकी नजर फिरवली आणि पंतांनी म्हणावं, अहो साहेब, अहो दूर दूर पर्यंत काही दिसत नाही बघा. सगळा काळा कोळसा, काळा कबीन अंधार दिसतोय. दिसतंय बघा ते लांडग, दिसतंय बघा ते कुत्र, अहो घार दिसतीये, गिधड दिसतायत, बाकी कुणीच दिसत नाही. वाव साहेब, कुणीच दिसत नाही.
आणि आवाज दिला मासाहेबांनी, शिवबा. आणि लहानशे हात आता त्या लगामीला लागले. बाल शिवाजी राजे खाली उतरले. एक एक पाऊल टाकत टाकत 6 वर्षाचे राजे मासाहेबांजवळ आले आणि मासाहेबांनी म्हणाले, औसाब, अहो का थांबला सावो, का थांबलात आपण? आणि औसाहेबांनी शिवाजी राजांना म्हणावं, शिवबा काय दिसत आहे बघा बरं तुम्हाला. आणि चिमुकले हात असे डोळ्याला लागले. आणि शिवबा राजांनी तीक्ष्ण नजर कटाक्ष आपला चहूमुलकी फिरावला आणि नजर स्थिरावली. आणि बाळराजे बोलते झाले, आऊसाहेब आम्हाला त्या जमिनीच्या छाताडात खूप चवलेली पहाड दिसतीये. फुटकी वाहन, फुटकी कवडी, एक केरसुनी अडकवलेली खोपडी दिसते. मासाहेब ही खोपडी आम्हाला दिसते. उद्गारत्या झाल्या, जा शिवबा त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेली काढा ती पहाड. लहानशे पावलं चालू लागले त्या पहाडीकडं. आणि आता मात्र पहारीच्या 4 पावलं जवळ आले. आणि लहानशे शिवाजी राजे त्या पहारीला हात लावणार. त्याच वेळेस दुरून कड्या कपारीतून साठी ओलांडलं, डोकं ढवळं झालेलं, गुडघ्या इतकं धोतर आणि अंगर का फाटलेलं लांबून वळणात निघाला. ए बाई, अगं काय करून राहिली साबाई? म्हातारं धावत 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 येत ओरडत निघालं, बाई शहाजी राजाची राणी, अहो राणी साहेब काय करून राहिला सा तुम्ही इथं? मासाहेबांनी विचारलं, तुम्ही कोण? आणि सांगितलं, मी रायना खाय हरिजन समाजाचा. आणि काय करून राहिला सा राणी साहेब? अहो तुम्हाला माहितीये ती पहार कोणी खोपसली? आदिलशाचा वजीर राया रावण गाढवाचा नागर फिरवला या भूमीमधून पंजर करून टाकली भूमी. शहाजी राजाने बगावत केली म्हण आणि धना वाडे पेटिवले. हो मोठमोठ्या माड्या सुरूप लावून पाडून टाकल्या. जमीन दोस्त केलं व सगळं. जिकडं तिकडं फक्त कुतरे गिदडे लांडगच लांडग, बाकी कोणी नाही हो या पुण्यात. आणि तिला दाखला धर्माचा हात लावला कोणी निर्वंश होईल त्याचा. आणि जशी वेच कडकडावी तशा कडाल्या सौदामिनी राणी साहेब जिजाऊ, अरे झाला निर्वंश तर होऊ दे माझा. ही जिजाऊ समजून जाईल ती पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून. शिवबा आणि लहानशी हात त्या पहारीला लागले. पहार गदागदा हलवली, जमिनीच्या छाताडातून पहार काढून फेकली. आणि मासाहेब शिवबा राजाला घेऊन त्या पुण्यात आल्या. अरे सुपे, पुणे, चाकण, इंदापूर, छत्तीसगावची जहागिरी. पण राहायला मालकीला जमीन नव्हती हो जहागीरदारणीला. जांभरे पाटलाची वस्ती केली आणि वस्तीच्या वळचणी करून मासाहेब तिथं राहू लागल्या. पण मासाहेब विचार करता झाल्या, राज्य करायचं आहे, जहागिरी करायची, राज्य चालवायचं, पण करावं कुणावर? कुणावर? कुत्र्या गिदाडांवर की लांडगा कुत्र्यांवर? कोण होतं त्या पुण्यात? 8 घरं 10 दारं, 8-10 माणसं, 10-12 पुणं. दूर लोक प्रगंदा झालेली, दड्या डोंगर काड्या कपारीत लपून लपून बसलेली. जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं, एवढा काटास मांडलेली रयत होती कुठं? पण मासाहेबांनी घातली साथ, या गावात आपण आपलं राज्य उभं करू. 10-12 शहाणी माणसं आली आणि मासाहेबांनी म्हणाली, राणी साहेब अहो गावात यावं, पण कुणाच्या भरोशावर यावं? आणि 6 वर्षाच्या राजांकडे बोट दाखवत मासाहेब म्हणाल्या, या तुमच्या शिवबा राजाच्या भरोशावर. तरणी भांड पोरं दड्या डोंगर करा कपारीत लपून बसलेली. म्हातारी गेली त्यांच्याकडे सांगायला, अहो शहाजी राजाची राणी आली म्हण. काय करायला? अहो जहागिरी करायची हाय म्हणती. अहो करील, पण यवनांपासून वाचवीन कोण? तिचा लहाना पोर 6 वर्षाचा शिवाजी हाय म्हण. पण पर्याय नव्हता. मासाहेबांनी दिला विश्वास आणि विश्वासावर विश्वास ठेवून रयत गावात आली. घर गजबजायला लागली, गावं कुजबुजायला लागली, चुली पेटायला लागल्या, सकाळी सांग धूर निघायला लागला. मासाहेबांनी जाणलं उपाशी कसे राहतील लोक. जमिनी दिल्या, जमीन देऊन काय उपयोग हो? बैलजोडी कोण देणार? बैल बी घ्या. बैल दिले, नांगर बी घ्या. बी पेरायला बी पण द्या, पंत द्या, काय हवे नको ते बघा राहतेला.
सगळं सगळं दिलं आणि त्यावेळेस स्वराज्यातली पहिली पतसंस्था उभा राहिली आणि त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्याच्या संस्थापिका होत्या माझ्या माँसाहेब जिजाऊ, माझ्या माँसाहेब जिजाऊ. रयतेला आनंद झाला. पाहता पाहता धोधो पाऊस पडला. शेती मशागत सुरू झाली. बी आता जमिनीच्या पोटात जाऊन अंकुर यायला लागली. पिकं वाढायला लागलं. मोत्यासारखी कंस लगडली. पिकं वाऱ्याबरोबर हालायला लागलं. उन्हाबरोबर फुलायला लागलं. आनंद झाला रयतेला. आतापर्यंत खाल्लेला घास, ताटातला घास वाटापर्यंत येत नव्हता आणि वाटातला घास पोटात जात नव्हता. आता आता ताटातला घास वाटावर येईल, वाटातला घास पोटात जाईल. माही लेकरं बाळ आता पोटभर जेवतील. त्या जहागीरदारनीमुळे झालं बरं हे सगळं. आनंद झाला रयतेला, आनंद. पिकं मोत्यासारखी दिसायला लागली. पण आता मात्र सगळी 10-12 माणसे म्हातारी म्हातारी एकत्र झाली आणि सगळा लावा जमा माँसाहेबांकडे आला. माँसाहेबांनी पाहिलं सगळे दुःखी चेहऱ्याचे, शांत शांत. विचारलं, बाबा काय झालं हो? तसं साठी वलंडलेलं म्हातारं पुढं आलं आणि त्या म्हाताऱ्यानं म्हणा, आऊसाहेब काय नाही हो. काय नाही कसं बाबा? काय झालं सांगा ना. काय नाही हो आऊसाहेब. मग तुमचे चेहरे का दुःखी आहे? तुमची पिकं कशी आहेत? पिकाला झाक बघा. एक म्हातारं पुढं झालं आणि पुरपुरत्या मिशाला ताव देत म्हणाल, पिकाला झाक आऊसाहेब. धान्य कसं आहे? कंस हे मोठमोठा दाणे हो. टपुर टपुर असं मोत्यासारखं दाणं भरलंच बघा त्या कांसानी असं. अहो मग अडचण काय आहे? पण त्या म्हाताऱ्यानं म्हणा, उपयोग काय हो आऊसाहेब? उपयोग काय? रखूत वकलं माह्या पोरग लेखसून हाडाचे काढ रक्ताचं पाणी केलं आणि लेकरासारखं पिकासनी जपलं. पण उपयोग काय? काय झालं बाबा? अहो यवनांची टोलधारी मग उभ्या पिकात घुसल. मग आऊसाहेब उभ्या पिकाचा नंगा नाश करतील असा हो. उभ्या पिकाचा नंगा नाश करतील असा. 6 वर्षाचे शिवबाराजे जवळ उभे होते आणि शिवबाराजानं म्हणावं, बाबा पिकं कशी हो तुमची? अहो राजा लय झाक बघा, लय झाक पिकं. असं कंस? अहो कंस बी हे पिवळं पिवळं धमुक. आणि का बाबा त्याच्यामधलं दाणे कसे हो? राजा दाणे? दाना विचारूच नका. हे टपुर टपुर मोत्यासारखं दाणं लगडलंय बघा. हे कंस भरली. आणि का बाबा तुमच्या पिकावर पाखरं बसलीच नाही का हो? अहो कसं बसतीलच कसं व राज? बाबा काय केलं त्याच्यासाठी? अहो काय नाही व राज, पिकाच्या मधल्या भागात एक माळव केला आणि त्याच्यावर एक पोऱ्या बशिवला. हे 100 पाखरं फाड 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 करीत आली. पोऱ्यानं गोफन घेतली, दगड टाकला, 100 पाखराचा थवा आला. कांसावर बसला, पोऱ्या उभा राहिला. गाड 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 फिरवली गोफन, फेकला दगड. एक टाकला 100 पाखरा फाड 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 उडाल्या आता बघा. असं अशी राखण केली पिकाची. वैराज अहो मग बाबा बाबा जशी तुम्ही धान्य खाऊ नये पाखरांनी म्हणून पिकाची जशी पाखरांपासून राखण केली, तशीच आता त्या यवनांपासून तुमच्या पिकाची राखण करा. म्हणजे वराज अहो काहीच नाही. जशी पिकाची राखण केली ना पाखरांपासून, तशी तुम्ही यवनांपासून करा. कशी वराज? अहो काहीच नाही. राखण कशी केली? काही नाही राजा, दगड घेतले, गोपणी टाकले, गारगार फिरवले. बस बस बाबा आता तेच करा, तेच करा. आणि बास रयतेला कळून चुकलं लहानशा शिवबाराजांना काय सांगायचंय. रयतेला आनंद झाला. पाहता पाहता एवढ्याशा पोराचं ते बोलणं सगळ्या तारण्या बांडपोरांनी ऐकलं, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी ऐकलं. पिकाची राखण करा, पिकाची राखण करा. गोपनी घ्यान बांधावर उभारा. यववन येते, गोपनी घ्यान बांधावर उभारा. एवढं सपोर काहींना नाही पडलं, पण काहींना मंत्र पटला. आणि पाहता पाहता सगळी रयत गेली. आता शेता मात्र कष्ट करायला लागली. उन्हाबरोबर पीक झुलणारं पीक पाहिलं, आनंद झाला. आणि त्याच वेळेस एक दूरवर कुठेतरी लांब झाडावर एक शेला टांगाचा पोऱ्या उभा करायला असायचा. कशासाठी? दूरवरून कुणी यौवन येतं का हे बघण्यासाठी. आणि त्या दिवशी दुपारची वेळ होती. निहारी करून सगळी जण पुन्हा एकदा शेतात कामाला लागली होती. आणि काम करत असताना दूरवर त्या पोऱ्याला दूर धुराळा दिसायला लागला आणि हलक्याशा घोड्याच्या टापा कानावर पडायला लागल्या.
घोड्याच्या टापा कानावर पडायला लागल्या आणि त्याच वेळेस पोरग शहारलं, घाबरलं, भावरलं, पाहिलं, अरे कोण? यवनांची टोळधार आली, यवनांची टोळधार आली. 12-14 वर्षाचं पोरग टपदिशी खाली पडलं आणि बेबीच्या देठापासून लंगोटी वडीत वडीत वळत निघालं. हे आये, ये दादा, ये नाना, ये आबा, आली रे आली, आली यवनांची टोळधार आली. माया बापरे सज्ज झाले. पाहता पाहता त्यांनी बांध परत बांधावर, घोड्याच्या बांधावर उभा राहिली. माया बापड्यांनी पदरात आणले दगड दिले, घोड्याच्या टापा पाहता पाहता पिकात येणार. त्यांनी बाण पोरं घेतल्या, गोपण्या टाकली, दगड झाली सावध आणि एक म्हातारं राहिलं बांधावर उभा. घोड्यांच्या टापा आता येणार, उभ्या पिकात घुसणार, उभ्या पिकाचा नंगा नाश करणार. आली आली आली, जवळ आली आणि म्हातारं म्हणालं अरे. पाहता पाहता गोपण्या फिरल्या, गार 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 पडायला लागल्या. कुणाच्या छातीवर पडायला लागल्या, कुणाच्या पायावर पडायला लागल्या, अरे डोळ्यावर पडायला लागला, बुबुळ बाहेर निघायला लागलं. घोड्याच्या टापावर पडायला लागल्या, उसाचं टिपरून तुटावं तशा घोड्याच्या टापा पडायला लागल्या. कुरकुर करत घोडे पुढे निघाले. यांचा होता एक बोरक्या, बोलता झाला चलो आगे चलो आगे चलो आगे. हुजूर पत्थर, क्या पत्थर पत्थर लगाया, चलो आगे. हुजूर पत्थर की बाउचा, अरे क्या पत्थर पत्थर लगाया, चलो आगे. हुजूर अरे पत्थर मार रहे वो, अरे क्या पत्थर पत्थर कर रहा है, चलो आगे. घोड्यांच्या टापा पुढे चालू झालं. पण एक शहाणा म्हाताऱ्यानं पाहिलं, शहाणा दिसतोय गड्या. आणि गोपन इकडं, गोपन घेतली, एवढा दगड घेतला, गोपने टाकला, नियम धरला, गार 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 फिरलं, घेतला, आठ दिवशी मोरक्याच्या छातडातच पडला. तसा म्हणाला ऐ अल्लाह, पत्थर है, चलो पीछे चलो पीछे चलो पीछे चलो पीछे. अरे पिकाचा नंगा नाश करणारी यौवन पाहता पाहता पाठीला पाठ लावून पळाली. धूर धुराळा उडत राहिला. वड्याच्या टापा मंगवल्या, माती शांत झाली, रयतेला आनंद झाला. आणि तेच पोरग झाडावर गेलं आणि पाहत म्हणाल ए आये, ये दादा, अरे ये नाना, अरे पिक सुरक्षित राहिली जी, पिक सुरक्षित राहिली जी. अरे कोण आनंद माझ्या रयतेला. आता दर्या डोंगर कड्या खपारीतली सगळी सगळी माणसं आली. आणि आऊसाहेबांनी म्हणाले आऊसाहेब, राजाने तारलं बघा, राजाने दिलेला मंत्र अक्षी पावला, बरोबर डाव साधला. आऊसाहेब पिक सुरक्षित राहिली आणि कळून चुकलं रयतेला. आता हाच होणार आमचा रयतेचा तारणहार, हाच होणार आमचा वाली. आनंद झाला रयतेला. आणि दड्या डोंगर कड्या कपारीतली सगळी तरणी बांड पोरं डोंगरातून आली आणि त्याच्या आईला सांगायला लागली, बापाला सांगायला लागली, हे आहे हे बाबा, मी जाणार आणि माझ्या राजाचं आता चाकर होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाचं होणार. ईशान भगवे भुवन फडके, शत्रूचे मग काळीचे धडके, मावळे आम्हीच होणार, चाकर शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. आणि पाहता पाहता दड्या डोंगर कड्या कपारीतले बघितलं का, या 2-4 जणांनाच आवडलं. यांना कुठं आवडलं? नाही आवडलं बघा ना. मंत्रमुग्ध झालेले. नाही नाही आवडलं कुठं बघा ना तुम्ही. इथून एवढंच आवडलं, मागच्यानं कुठं आवडलं बघा ना तुम्ही. अहो नाही आवडलं ना बघा ना तुम्ही. यांना कुठं आवडलं बघा ना. यांना आवडलं पण यांना कुठं आवडलं ते बघा मागचे. अहो नाही आवडलं ना सगळ्यांना. तुम्हाला जर माहित, तुम्हाला जर कळायचं असं ना आवडलं तर हात वरती करून कडकडाट करून सांगते ना आवडलं का नाही आवडलं. वा 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 वा, आता कळालं मात्र आवडलं.
महाराज, माझे छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घ्यायचा विषय नाहीये, तो डोक्यात घेण्याचा ज्वलंत जिवंत आणि जाज्वल्य इतिहास आहे. नाहीतर महाराज मला आनंद वाटला हो. मी गावात आलो, आमचे अजयदादा असतील, सतीश भाऊ वाळके असतील, गणेश दादा असतील, हे सगळी मंडळी यांची सगळी टीम बघितली, मला खूप प्रचंड आनंद वाटला महाराज. नाहीतर सर काय होतं माहिती आहे का वाळके सर, जवळपास आम्ही शिवजयंतीच्या काळामध्ये 48च्या पुढं कार्यक्रम करतो. प्रत्येक वर्षीचं रेकॉर्ड आहे आमचं. तुम्ही 6 महिने म्हणले, माझं 3 वर्षपर्यंत पुढच्या तारखा बुक आहे शिवजयंतीच्या काळातल्या. आणि कथा ही खूप योगायोगानं झाली, नाही तर 7 दिवस ह्या काळात तर शक्यच होत नाही महाराज. मी ज्यावेळेस मला सांगायचं हे, मी ज्यावेळेस गावात उतरतो त्यावेळेस तरुण तडफदार मर्द मावळे असे आमच्याकडे येतात. बघा तुम्ही आले मग त्यांचा ताव बघायचा. 3 रुपयाची चप्पल, 2 रुपयाचा बेल्ट, 2.5 रुपयाचा चष्मा, कुरतडेल केसाचं बिनमिशाचं, थोबाडात गुटकेची पुडी. आमच्या जवळ येतं पचकन पिचकरी मारताना आम्हाला म्हणतं, महाराज शिवचरित्र असं सांगा का अंगाला काटा झाला पाहिजे. त्याला म्हणावं लागत, दादा थोडा बाजूला थांब, तो आहे वासना महाराज 2 तास गुंगायला बसला, त्याला 2 तास बोलायचंय. वस्तुस्थिती झाली हो महाराज. अहो काही ठिकाणी इतकी वाईट विचित्र परिस्थिती बघायला मिळते. गावात ढोल लावता, डीजे. आता आपली जयंती साजरी झाली, आता इथं फार मोठं डीजे लावला होता का? लावत नाही, लावायला पाहिजे हो. अहो लोक मला काय म्हणतात, महाराज तुमचे राजे प्रमोद महाराज, तुमचे महाराज असे वर्षातून किती वेळा जन्माला येतात हो, किती वेळा. गणेश महाराज, माझ्या राजांचं कार्य कर्तृत्व एवढं मोठं आहे की 365 पैकी 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी सुद्धा त्यांचे उपकार कमी होणार नाही, एवढे उपकार त्यांचे हो. पण हात जोडून आता युट्यूबच्या माध्यमातून एक सगळ्या मावळ्यांना विनंती करतो, जयंती साजरी करायची ना, ढोल लावा, डीजे लावा, दुमत नाही, पण त्यावर गाणे कोणते लावायचे हा मात्र विचार करा. सर गावात आलो की ते गाणं चालू होतं, पप्पी दे पारोला. आता पारोचा आणि पप्पीचा आणि शिवजयंतीचा दादा काही संबंध आहे का? आहे काही संबंध? ते झालं महाराज. माग गाणं चालू होतं बघा ते, चक्रा नकरा शांताबाई. राजे विचार करत होते, माझ्या काळात धारव होत्या, सावित्री होती, हिरकणी होती, पण ही शांताबाई नेमकं कुठं होती बुवा? ते गाणं झालं. नंतर झालं, शालू झाली शांता झाली, आता कोणाचं नाव, अन्नाला बाबूराव, आता आला बाबूराव. राजे म्हणून तानाजी होता कोंढाण्याच्या किल्ल्यावर, मुरारबाजी होता पुरंदरावर, आप्पाजी होता, कर्तुजी होता, कोंडाजी होता, भीमाजी होता, भैरूजी होता, बहिरजी होता. हा बाबूराव नेमकं कोणत्या मोहिमेवर होता बुवा? म्हणजे याचं एवढं मोठं कर्तृत्व. माझ्या तानाचं गाणं नाही, माझ्या यसाजीचं गाणं नाही, माझ्या बहिर्जीचं नाव गाणं नाही, या बाबूरावचं गाणं. म्हणजे नेमकं हा माझ्या काळात नसेल, संभाजी महाराजांच्या काळात असं. राजे विचार करत असतील ना महाराज. वस्तुस्थिती झाली हो. आणि महाराज दारू पिऊन ढोल डीजे लावून मग महाराजांची जयंती साजरी करतो. हात जोडून एक नम्र विनंती करतो, माझे राजे फार मोठे, फार मोठे, त्यांना मोठे करणारं तुम्ही आम्ही कोणीच नाही आहोत. पण दारू पिऊन वाईट वक्तृत्व करून माझ्या राजांचा अपमान करू नका. हात जोडून नम्रतेची विनंती आहे, नाहीतर माझ्या राजांची जयंती साजरी करू नका, माझी बात करू नका. आणि एक सांगतो, जयंती साजरी करायची ना, कशी करायची? निर्व्यसनी करा, वाजून करा, नाचून करा, विचार आत्मसात करून करा. जयंतीच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र या, माझ्या राजांच्या समोर जा, राजांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि महाराजांना सांगा, महाराज मी पुडी खात होतो, मी काय गुटखा खात होतो, तंबाखू खात होतो, आज तुमच्या चरणी नतमस्तक होतो, शपथ घेतो, ही फेकली पुडी, अरे शिवजयंती साजरी झाली. महाराज मी दारू पित होतो, गांजा पित होतो, पण आजपासून दारू गांजा पिणार नाही, ही घेतो शपथ, शिवजयंती साजरी झाली. महाराज मला कुठलंच व्यसन नाहीये, पण माझं अंतःकरण वाईट विचारानं भरलेलं आहे. महाराज मी वाईट विचारांचा त्याग करतो, झाली शिवजयंती साजरी. मला 100% खात्री आहे, तुमच्या गावातल्या मुलांना कुठलंच व्यसन नसणार, नाहीच आहे, 100% खात्रीनं सांगतो. नाहीये ना, मग महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जा, आपल्या आईच्या वडिलाच्या चरणी नतमस्तक व्हा, आई वडिलांच्या
चरणी नतमस्तक होऊन शपथ घ्या. आई बाबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो, शपथ घेतो. तुमचा सर्वोत्तम मुलगा मी होऊन दाखवील, तुमची सर्वोत्तम कन्या मी होऊ दाखवील. जे अपेक्षित आहे त्या पदावर मी पोहोचेल. खरी शिवजयंती साजरी झाली, ती खरी शिवजयंती होईल. आणि ती मात्र काळाची गरज आहे, हीच काळाची गरज आहे. आणि शिवजयंती कशी आहे? अरे माझ्या राजांची शिवजयंती कशी आहे? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवजयंती आली आली शिवजयंती, माझ्या राजाची जयंती आली. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. पण अधर्माचा नाश होऊन धर्माचा विजय व्हावा, लोक माणसाच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं, यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराला घालणारा जगात एकच राजा झाला, एकच राजा झाला. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा जा राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा जा राजावर. राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव